नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या या तासिकेमध्ये सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. बघा, आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. बघा, आज आहे तारीख 31 जुलै 2021. तर आजचा सेतू अभ्यासक्रमाचा काय अभ्यास आहे तो आपण बघणार आहोत. बघा, त्याच्यासाठी आपण आपल्या सेतू अभ्यासक्रमासाठी आता आपण आपल्या वर्ग 7वीच्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, तर बघा, सेतू अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत आपल्याला माहित आहे की सेतू अभ्यासक्रमाच्या 30 दिवसामध्ये झालेला जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण सर्वांनी माहिती घेतलेलीच आहे. परंतु तरी देखील आता आपल्याला आजचा जो 31 तारखेचा जो सेतू अभ्यासक्रमाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला सेतू अभ्यासासाठी आपला जो ग्रुप आहे 7व्या वर्गाचा वर्ग 7वीसाठी जो आपण केलेला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण जात आहोत. तर बघा, सर्वप्रथम मला हे विचारायचं की यापूर्वीचा जो झालेली आपली चाचणी क्रमांक 2 जी आहे ती सर्वांनी जवळपास मला असं वाटतं सर्वांनी पूर्ण केलेली असेल आणि त्याचा अभ्यास सुद्धा व्यवस्थितरित्या सगळ्यांनी केलेला असेल. तर बघा, आपल्याला 31 जुलैचा जो अभ्यास आहे तो आता आपल्याला अभ्यासाचा आहे. बघा, सेतू अभ्यासक्रमाचा जो ब्रिज कोर्स मधला मराठी विषयाचा जो अभ्यास आहे बघा 31व्या दिवसाचा तो आहे मराठीचा. क्षेत्र आहे आपलं भाषा अभ्यास. यामध्ये व्याकरण, कारण की नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कोणत्याही भाषेचं मुख्य आधार हे व्याकरण असतं, त्यामुळे व्याकरणाला अतिशय महत्व आहे. तर आजच्या सेतू अभ्यासक्रमाच्या 31व्या दिवशी सुद्धा मराठी विषयाचं जे क्षेत्र आहे भाषा अभ्यास आहे यामध्ये कौशल्य आहे बघा वाचन आणि लेखन. यामध्ये आपल्याला संबोध पूर्ण होणं आवश्यक आहे बघा, अवगत होणं आवश्यक आहे बघा, शब्दांच्या जाती आणि त्याच्यामध्ये असलेले क्रियापदांचे प्रकार. तर आपल्याला माहित आहे की शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत बघा: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता या आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये जी 31व्या दिवसाची अध्ययन निष्पत्ती काय आहे ते आपण बघणार आहोत. तर 6वीच्या वर्गाच्या दृष्टीने बघा, व्याकरण घटकाची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात. उदाहरणार्थ क्रियापदाचे प्रकार. आता क्रियापदाचे जे प्रकार आहेत आपण यापूर्वी पण बघितले, सकर्मक क्रियापद आणि आकर्मक क्रियापद. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की सहाय्यक क्रियापद कशाला म्हणायचं आणि संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं. तर बघा, त्यानंतर आता वर्ग 7वीच्या दृष्टीने अध्ययन निष्पत्ती बघा, 7वी मधील जे विविध विषय आणि उद्देशांसाठी लिहिताना इतर व्याकरणी घटकांचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. आता इथं बघा, जाणून घेऊया बघा, आपण अ गट केलेला आहे आणि ब गट केलेला आहे बघा. या दोन क्रियापदामधला फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे बघा. पहिल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे बाबांनी पत्र लिहिले आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे बघा बाबा पत्र लिहित आहे. तर बघा, बाबांनी पत्र लिहिले हे काय आहे, हे वेगळा एक क्रियापदाचा प्रकार आहे आणि बाबा पत्र लिहित आहे हे वेगळं आहे बघा. म्हणजे याच्यातून आपल्याला फरक निश्चित करायचा आहे बघा. सर्व मुलांनी अभ्यास केला, सर्व मुलांनी अभ्यास करून आणला. गणेशने लाडू खाल्ला, गणेशने लाडू खाऊन टाकला. आता बघा, हे जे वाक्य आहेत या दोन गटातील वाक्याचा जर फरक लक्षात घेतला आपण तर बघा, पहिल्या वाक्यामधलं क्रियापद आहे लिहिले आणि दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद आहे लिहित आहे. दुसऱ्या वाक्यातला आहे बघा अभ्यास केला आणि इकडच्या दुसऱ्या ब गटातील दुसरं वाक्य आहे अभ्यास करून टाकला. म्हणजे काय, अभ्यास करून आणला. आणि इकडे काय आहे तिसरं वाक्य अ गटातलं, गणेशने लाडू खाल्ला. बघा, आता याच्यात खाल्ला हे क्रियापद आहे आणि इकडे काय आहे क्रियापद खाऊन टाकला, हे लक्षात ठेवा. आता याच्यातलं सहाय्यक क्रियापद कोणतं आहे आणि संयुक्त क्रियापद कोणतं आहे बघा. आता बघा, गणेशने लाडू खाल्ला. आता इथं पुढे अजून आपल्याला सक्षम बनायचं बघा, त्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. काही एक चित्र दिलेलं आहे बघा, कारखान्याचं चित्र आहे आणि कारखान्यातील जी सांडपाणी आहे ते नदी नाल्यामध्ये सोडले जातं त्याविषयीचं इथं दिलेलं आहे बघा. इथं काही व्यक्ती दिसत आहेत, एक मुलगा दिसतोय आणि त्या कारखान्यातून निघणारी जी सांडपाणी आहे किंवा खराब पाणी आहे जे आरोग्यासाठी हितकारक आहे ते पाणी सोडले जात आहे बघा. यावरून काय काही वाक्य तयार करता येतात का बघा. आता इथं बघा काही मूळ धातू दिलेले आहेत बघा. उदाहरणार्थ टाकून देतात, सोडतात, फेकले जातात, पाहिले.
बघतच राहिले, अशा प्रकारचे इथं आपल्याला वाक्य तुम्हाला तयार करता येतील. आता बघा, मूळ धातू कशाला म्हणायचं आणि धातू साधित कशाला म्हणायचं. आता टाकून देता याच्यामध्ये बघा, टाकणे हा एक हे झाला मूळ धातू, म्हणजे याच्यातला काय झाला टाक, आणि टाकून देतात हे झाला वेगळा, टाकून हा वेगळा झाला. देणे आणि देतात हा झाला त्याचा धातू साधित झालं. म्हणजे बघा, फेकणे आणि फेकले याच्यातलं लक्षात, फेक आणि फेकणे, फेकले बघा, फेक म्हणजे काय, धातू, मूळ धातू, आणि त्याच्यापासून तयार झाला फेकले. याप्रमाणे बघा आपल्याला सराव याचा वाक्यांचा करायचा आणि याच्यातले सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा त्याच्यानंतर बघा पुढील सांगितलेलं आहे बघा, चला सराव करूया. आता पुढील वाक्य काही आपल्याला दिलेले बघा, पुढील प्रमाणे इतर वाक्यातील सहाय्यक आणि संयुक्त क्रियापद विद्यार्थ्यांना वेगळे लिहिण्यास सांगावे. आता तुम्हाला वेगळं लिहिता आलं पाहिजे. वाढदिवसाला शाळेत पुस्तक दिली जाईल. बघा, वाढदिवसाला शाळेत पुस्तक दिली जाईल. दुसरा आहे, कोरोना विरुद्ध ठोस कार्यक्रम तयार केला गेला. बघा, दिलेल्या उदाहरणात खाली प्रमाणे खालील धातूपासून आधी अथवा अधिकची उदाहरणे देऊन धातू साधित लेखन सराव करून घ्या. आता उदाहरणार्थ राब हा मूळ धातू आहे, त्याच्यापासून राबत हा त्याचा धातू साधित झाला आहे. त्यानंतर राबणे, राबवणे, राबवणारा, राबवून आणि राबला हे काय झाले, धातू साधित झाले. आणि मूळ धातू कोणता आहे, राब. त्याप्रमाणे धातूमध्ये बघा, आण, कर, वापर, जा यापासून तुम्हाला काय करायचं आहे, धातू साधित लिहायची आहेत. म्हणजे बघा, आण पासून आणले, आण, आणून दे, अशा प्रकारचे तुम्हाला करता येईल. कर, करणे, केले याच्याप्रमाणे. वापर पासून वापरणे, वापरला, या पद्धतीने तुम्हाला धातू साधित तयार करायची. जा पासून जा, जाणे यासारखे तुम्हाला धातू साधित लिहायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला कोणत्याही एका विषयावर 10 वाक्य लेखन करण्यास तुम्हाला लिहायचं आहे. तर त्यासाठी बघा त्याच्यामध्ये तुम्हाला धातू साधित, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद वेगळे करण्यास तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता उदाहरणार्थ बघा, धातू साधित आहे बोलायला. बोलायला याच्यातला मूळ धातू आहे बोल, आणि संयुक्त क्रियापद काय आहे, बोलायला लागला. संयुक्त क्रियापद काय आहे, बोलायला लागला. बोलायला हा सुद्धा एक क्रियापद आहे, पण बोलायला लागला हे काय झालं, दोन वेगवेगळे क्रियापद आहेत, त्यांना काय म्हणायचं, संयुक्त क्रियापद. आणि सहाय्यक क्रियापद कोणतं आहे, बोलायला. म्हणजे लक्षात ठेवा, बोलायला हे सहाय्यक क्रियापद आहे आणि बोलायला लागला हे संयुक्त क्रियापद आहे. या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पूरक साहित्य बघा, इयत्ता 6वीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे ते, किंवा बाल साहित्य, यामध्ये जीवन शिक्षण आहे, किशोर आहे, यानुसार तुम्हाला याच्यातील जे छापील मजकूर आहेत त्याच्यातील तुम्हाला संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद हे काय करता येणार आहे, तुम्हाला लिहिता येणार आहे. अशा प्रकारचे 10 संयुक्त क्रियापद असणारे किंवा सहाय्यक क्रियापद असणारे वाक्य तुम्हाला लिहून काढायचे आहे. अशा प्रकारचा सेतू अभ्यासक्रमाचा मराठीचा आजचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर बघा, सेतू अभ्यासक्रमाच्या 31व्या दिवशी ऍक्टिव्हिटी 31 काय सांगितलेली आहे बघा. तर सब्जेक्ट आपला आहे इंग्लिश स्टँडर्ड 7चा. लर्निंग आउटकम्स आहे बघा, इतर विषयाप्रमाणेच या विषयाचे सुद्धा काय आहेत, तर बघा, रीड इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन, रेफर्स टू डिक्शनरी अँड प्रिंटेड अँड इलेक्ट्रॉनिक. बघा, रीड इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला वाचल्यानंतर योग्य पद्धतीने, योग्य ऑर्डर प्रमाणे, तुम्हाला क्रमानुसार तुम्हाला ती माहिती मिळाली पाहिजे. रेफर्स टू डिक्शनरी अँड प्रिंटेड अँड इलेक्ट्रॉनिक, तुम्हाला नंतर शब्दकोशातून सुद्धा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा ती माहिती तुम्हाला मिळवता येईल. त्यानंतर बघा, रेफरन्स मटेरियल काय सांगितलंय तुम्हाला, रेफरन्स मटेरियल्स टू चेक द मिनिंग, स्पेलिंग अँड युजेस. याचप्रमाणे तुम्हाला काही स्पेलिंग सुद्धा आणि त्याची मिनिंग हे शोधून काढता आले पाहिजे. त्यानंतर बघा, काही इन्स्ट्रक्शन आहेत बघा आमच्यासाठी, शिक्षकांसाठी आणि तुमच्या पालकांसाठी आणि तुम्हाला शिकवणाऱ्या तुमच्या फॅसिलिटेटरसाठी, म्हणजे तुमच्या स्वयंसेवकासाठी, भावासाठी, मोठ्या बहिणीसाठी. तर लेट द लर्नर रीड द ऍक्टिव्हिटी नंबर 9 नेम रीड अँड रिमेंबर ऑन पेज नंबर 63 इन माय इंग्लिश बुक 6. म्हणजे इयत्ता 6वीच्या पुस्तकातील 63 पानावरची जी ऍक्टिव्हिटी आहे, रीडिंग आहे, तुम्हाला ती करायची आहे.
पुढचा बघा नंबर 2 चा इन्स्ट्रक्शन आहे बघा, आज द लर्नर टू सॉल्व द फॉलोइंग क्रॉस सीकिंग हेल्प ऑफ द ऍक्टिव्हिटी नंबर 9 नेम रीड अँड रिमेंबर. त्याच्यानंतर तुम्हाला ते काय करायचं आहे, अजून त्याच्याविषयीची त्याच्यातले जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. नंतर बघा इनकरेज द लर्नर्स टू फाइंड द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स इन गुड डिक्शनरी. त्याच्यानंतर जे अवघड शब्द आहेत तुम्हाला ते इंग्रजी ज्याप्रमाणे मराठी शब्दकोश असतो त्याचप्रमाणे इंग्रजीतल्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला शोधून काढायचे आहे. त्यानंतर बघा हेल्प द लर्नर्स टू डू द ऍक्टिव्हिटी, आणि तुम्हाला निश्चितच मदत केली जाणार आहे ही पूर्ण कृती करण्यासाठी. त्यानंतर बघा तुमच्यासाठी पुन्हा डबल काय दिलेली आहे, काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. रीड द ऍक्टिव्हिटी नंबर 9 नेम रीड अँड रिमेंबर ऑन पेज नंबर 63 इन माय इंग्लिश बुक 6. बघा सॉल्व द फॉलोइंग क्रॉस सीकिंग हेल्प ऑफ द ऍक्टिव्हिटी नंबर 9 नेम रीड अँड रिमेंबर ऑन द पेज नंबर 63 इन माय इंग्लिश बुक 6. त्याच्यानंतर बघा टेक हेल्प ऑफ द हिंट्स गिवन अंडर. बघा खाली काही तुम्हाला हिंट दिलेले आहेत, त्याचा सुद्धा वापर तुम्ही करायचा आहे. फाइंड द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स इन गुड डिक्शनरी. बघा इथं लर्निंग ऍक्टिव्हिटी दिलेली, सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड विथ हिंट्स गिवन बिलो. आता इथं काही क्रॉसवर्ड दिलेले आहे तर त्याच्यासाठी हिंट सुद्धा दिलेली आहे. ती हिंट देऊन तुम्हाला हा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. इथं बघा अक्रॉस आणि डाऊन असे दोन्ही काय दिलेले आहेत, हिंट दिलेले आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कॉझिंग हार्म याच्यासाठी असणारा 4थ्या नंबरचा शब्द आहे तो तुम्हाला शोधून काढायचा. याप्रमाणे डाऊन साठी सुद्धा दिलेला आहे बघा, हिंट सुद्धा दिलेली आहे तुम्हाला इथं. तर तुम्हाला काय हिंट दिलेली आहे तर बघा इथं सांगितलेलं आहे बघा, खालच्या हिंट मध्ये दिलेले आहे हार्मफुल, इन्व्हायरमेंट, पोलाइट, डॅमेज, रिसोर्स, टॉक्झिक, केमिकल. पुढचा अजून सांगितलेलं आहे बघा सुक, पेट्रोल, वेट, क्रश, ग्राइंड. अशा पद्धतीने हिंट सुद्धा दिलेली आहे, ते घेऊन तुम्हाला पूर्ण करायचे. आता पुढे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, सॉल्व द ऍक्टिव्हिटी अँड डेमो डाऊन 10 नंबर ग्राइंड. बघा इथं उदाहरण दिलेलं आहे, डाऊनचं जे 10 नंबरचं जेव्हा शब्द येणार आहे तो ग्राइंड आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची तुम्हाला, रीराईट द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट द मिनिंग इन द फॉर्म ऑफ देम गिवन इन क्रॉसवर्ड. फाइंड आउट द सिमिलर मिनिंग फ्रॉम द गुड डिक्शनरी. डिक्शनरी मधून त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे. अधिकची ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला बघा काय सांगितलंय, पुट द फॉलोइंग वर्ड्स अंडर अप्रोप्रिएट कॉलम. नाउन कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, वर्ब कोणता आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे. खाली दिलेले वाक्य आहेत बघा. त्याच्यानंतर अधिकची माहिती घेण्यासाठी तुम्ही दीक्षा ऍपचा लिंक दिलेली आहे, त्याच्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्हाला अधिकची माहिती घेता येणार आहे. आता या आजच्या सेतू अभ्यासक्रमाच्या 31व्या दिवसाच्या अभ्यासक्रमातून ब्रिज कोर्सच्या तुम्हाला काय शिकायला मिळालं तर बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न आय कॅन रीड द हिंट्स टू सॉल्व द क्रॉसवर्ड. जे शब्दकोड आहे ते तुम्हाला सोडवण्यासाठी मदत झाली बघा. त्याच्यानंतर आजच्या 31व्या दिवसाच्या सेतू अभ्यासक्रमामधला ब्रिज कोर्स मधला गणिताचा जो अभ्यास आहे तो आहे बघा, बीजगणिताचा क्षेत्राचं नाव आहे बीजगणित, घटकाचं नाव आहे गुणोत्तर आणि प्रमाण, आणि त्याच्यातील उपघटक आहे बघा गुणोत्तर बघा, आणि दिवस आहे आपला 31वा. अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली बघा, विविध परिस्थितीत गुणोत्तराचा वापर करून संख्यांची तुलना करतात. आता थोडंसं काय समजून घ्यायचंय बघा, आपल्याला व्यवहारात दोन संख्यांची तुलना करावी लागते. ही तुलना वजाबाकीच्या मदतीने कशी करायची हे तुम्हाला माहित आहे. आता आपण ही तुलना वेगवेगळ्या प्रकारे कशी करतात हे एका उदाहरणाद्वारे पाहू. गौतम 14 वर्षाचा तर समीरा 7 वर्षाची आहे. समीरा गौतम पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. इथे तुलना वजाबाकीने केली बघा, बरोबर आहे. गौतम हा 14 वर्षाचा आहे तर समीरा ही 7 वर्षाची आहे. समीरा गौतम पेक्षा किती वर्षाने लहान येणार आहे, 7 वर्षानं. इथे आपण ही जी तुलना केली ती कशाने केली, वजाबाकीने केली. गौतमचं वय समीराच्या दुप्पट आहे. इथे वयाची तुलना दुपटीने म्हणजे तुलना पटीने किंवा भागाकाराने केली. जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्या भागाकारास गुणोत्तर असे म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा वजाबाकीने केली जाते तेव्हा ठीक आहे, परंतु जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्या भागाकारास काय म्हणायचं, गुणोत्तर असं म्हणतात. मात्र तुलना करताना राशींची एकके ही मात्र सारखी असायला हवीत. दोन्ही एकके सारखी पाहिजे. जर समजा वयाची तुलना आहे तर वयाचीच झाली पाहिजे. त्यानंतर बघा, गौतमचे वय समीराच्या दुप्पट आहे. हीच माहिती गौतम आणि समीरा यांच्या वयाचे प्रमाण
2 1 असं लिहितात आणि याचे वाचन 2 1 असे करतात. गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण मांडता येते आणि त्यामुळे उदाहरण सोडवणे सुद्धा सोपे जाते. आता याच्यासाठी सराव करायचा आहे आपल्याला. चला सराव करूया. उदाहरण सांगितलेलं बघा, केतनने 12 केळी आणि 6 आंबे आणले. हे गुणोत्तराच्या रूपात आपल्याला लिहायचंय. तर कसं लिहिता येईल? केळीचं आंब्याशी गुणोत्तर आपल्याला लिहायचं. केळींची संख्या किती आहे? 12. आंब्यांची संख्या किती आहे? 6. म्हणजे 12/6. म्हणजे 12ला 6 भागायचं आणि 6ला सुद्धा 6 भागायचं. म्हणजे उत्तर येणार आहे 2/1 म्हणजे 2. किंवा आंब्याचं केळीशी म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? आंब्याचं केळीशी गुणोत्तर करायचं तर 6/12 असं करावं लागेल. म्हणजे 6ला 6 भागायचं आणि 12ला सुद्धा 6 भागायचं. म्हणजे याचं गुणोत्तर 1/2 असं म्हणजे 1/2 असं येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण सांगितलं बघा, गुळाची लहान ढेप 1 किलोग्राम वजनाची आहे. गुळाच्या खड्याचे वजन हे 200 ग्रॅम आहे. तर गुळाच्या खड्याचे वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी तुलना करा. तर प्रथम दोन्ही राशी काय करू आपण? समान करून घेऊ. एकाच समान एककात करून घेऊ. यासाठी ग्रॅम वापरणे सोयीचे राहील. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतात? तर 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो. त्यामुळे बघा 1 किलोचे आपण 1000 ग्रॅम करून घेतले. त्याच्यानंतर म्हणून ढेपेचं वजन काय झालं? 1000 ग्रॅम आणि गुळाच्या खडाचे वजन किती आहे? 200 ग्रॅम. आता आपल्याला गुळाच्या खड्याचं जे गुणोत्तर आहे ते कोणत्या याच्याशी करायचं आहे? गुळाच्या ढेपेच्या वजनाशी. म्हणजे 200/1000. म्हणजे बघा 200ला आपण 200 आणि 1000ला समान याने भाग जाणार आहे संख्या म्हणजे 100 आहे. वरच्या 200ला 100 न गुणला आपण आणि 1000ला सुद्धा याची किंवा एखाद्या वेळेस आपण त्याला भागाकार करू शकतो किंवा त्याचे मूळावयव पाडू शकतो. 2 × 100 आणि 10 × 100. यामध्ये बघा 100 कटले, त्यानंतर राहिले 2/10. याचे सुद्धा आपल्याला पुन्हा मूळावयव करता येतात. 2 × 1 आणि 2 × 5. यामध्ये 2 कटले, राहिले 1/5. याप्रमाणे गुळाच्या खड्याचे वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी असलेले गुणोत्तर काय येणार आहे? 1/5 येणार आहे. म्हणजे बघा 1/5 किंवा 1/5. सोडवून पहा. आता हे जे 2 गणित दिले तुम्हाला, मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू, खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहे. तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी गुणोत्तर लिहा. त्यानंतर उदाहरण दुसरं दिलंय, एका छोट्या कंपनीमध्ये 40 पुरुष आणि 30 स्त्रिया काम करतात. पुरुषांचे स्त्रियांशी असलेले गुणोत्तर आणि स्त्रियांचे पुरुषांशी असलेले गुणोत्तर काढा. हे सुद्धा तुम्हाला काढायचं आणि याच्यासाठी छोटीशी अशी लिंक दिलेली आहे आपली दीक्षा ॲपची. त्याला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येणार आहे. याच्यातून तुम्हाला काय आजच्या या गणिताच्या अभ्यासक्रमामधून, सेतू अभ्यासक्रमामधून काय शिकायला मिळालं? 31व्या दिवशी तर गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण मांडता येते आणि विविध परिस्थितीत गुणोत्तराचा वापर करून संख्यांची तुलना करता येते. बरोबर. त्याच्यानंतर आता सेतू अभ्यासक्रमाच्या 31व्या दिवसाचा चौथा विषय आहे आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा बघा, विज्ञानाचा. कृतीपत्रिका आहे 19वी आणि दिवस आहे 31वा. समजून घेऊया. आता पाठाचं नाव आहे ध्वनी निर्मिती. हा जो पाठ आहे संदर्भ याच्यासाठी दिला, इयत्ता 6वीचा हा 13वा पाठ आहे बघा, ध्वनी. याची अध्ययन निष्पत्ती आपल्या दृष्टीने सांगितलेली बघा. प्रक्रिया, घटना यांचा कारणाशी संबंध लावतात. आता लक्षात घेऊया. पक्ष्यांची किलबिल, गाड्यांचे हॉर्न, ट्रॅफिक पोलिसांची शिट्टीचा आवाज, प्राण्यांचे आवाज, फटाक्यांचे आवाज, ढगांचा गडगडाट असे विविध आवाज आपण आपल्या परिसरात ऐकत असतो. या विविध प्रकारच्या आवाजांना शास्त्रीय भाषेमध्येच काय म्हणतात? ध्वनी म्हणतात. आपण त्यांना आवाज म्हणतो, परंतु शास्त्रीय भाषेत त्यांना काय म्हणतात? ध्वनी असे म्हणतात. काही ध्वनी मोठे असल्याने ते सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्षात दिल्याशिवाय ऐकू येत नाही. काही ध्वनी आपल्याला आवडतात तर काही ध्वनी आपल्याला अजिबात आवडत नाही. लगेच आपण म्हणतो, काय गोंगाट चालला रे, तो गोंगाट बंद करा, गोंधळ बंद करा. म्हणजे अशा प्रकारे काही ध्वनी हे आपल्याला ऐकण्यास गोड वाटतात, आपल्या कानाला गोड वाटतात समजा, परंतु काही काही ध्वनी हे आपल्याला कर्णकर्कश वाटतात आणि आपण ते ऐकू शकत नाही. बघा आता हे ध्वनी निर्माण तरी कसे होतात? ध्वनी कसे निर्माण होत असतील? हे एक प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. बघा खाली दिलेल्या कृती जर तुम्ही करून पाहिल्या तर निश्चितच तुम्हाला समजणार आहे. घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर वर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. काय जाणवते? काही वेळानंतर रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर बंद करा. आता काय होईल? आवाज बंद होईल. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगितलंय. एक रबर बँड घ्या आणि खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या. काय दिसेल? तुमचे निरीक्षण खाली ओळीत तुम्हाला लिहिता येईल. काय याबद्दल वाटलं तुम्हाला? तर याविषयी 2 ओळीत लिहायचंय तुम्हाला.
त्यानंतर बघा, ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजे जलद गतीने आंदोलन होत असते, म्हणजे कंपन होत असते. बघा, ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे आवश्यक आहे आणि वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपनच थांबले की ध्वनीही बंद होतात आणि ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात. आणि ज्या ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो त्याला म्हणायचं ध्वनी स्रोत. बघा, आता याच्यासाठी सराव करा. एखादे ताट एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज होतो. तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? प्रत्यक्ष प्रयोग करून पहा आणि खालील निरीक्षण खालील ओळीत 2 ओळीत लिहा तुम्ही. बघा, त्याच्यानंतरचा आपला पुढचा विषय आहे सेमी इंग्रजीचा आहे. बघा, विज्ञानाचा आत्ताच आपण बघितलेला आहे. सेमी इंग्रजी आपलं नसल्यामुळे आता पुढील अभ्यासक्रम आपला सेतू अभ्यासक्रमाचा आहे. बघा, समाजशास्त्राचा म्हणजे सामाजिक शास्त्र, सोशल स्टडीचा 31व्या दिवसाचा विषय आहे इभुनाचा, इयत्ता 7वी. आता बघा, पाठ 10वा आहे. बघा, प्राचीन भारत सांस्कृतिक, इयत्ता 6वीचा संदर्भ सांगितलेला आहे. आता याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली बघा, प्राचीन काळातील विविध धर्म आणि विचार पद्धती यांची मूलभूत तत्वे आणि मुळे यांचे विश्लेषण करतात. बघा, पहिले काही बाबी आठवूयात. भगवद्गीता हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे आपल्याला माहिती आहे. हिंदू धर्माचा सर्वात सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. ज्याप्रमाणे इस्लाम धर्माचा मुख्य ग्रंथ आहे कुराण, ख्रिश्चन धर्माचा बायबल, त्याचप्रमाणे आपला हिंदू धर्माचा सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र असा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. बऱ्याचशा भाषांचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे? तर संस्कृत भाषेतून झालेला आहे. भारतीय वैद्यक शास्त्राला काय म्हटलं आहे? आयुर्वेद असं म्हटलेलं आहे. बघा, त्यानंतर आपल्याला काही मदत हवी असल्यास दीक्षा ॲपची मदत तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी लिंक दिलेली आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, काही गोष्टी करून पहा. पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचं निरीक्षण करा आणि त्या संबंधीची अधिक माहिती लिहा. भगवद्गीतामध्ये कोणता संदेश दिला आहे तो लिहा. बघा, भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला जीवनामध्ये जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्याविषयीचा दिलेला आहे. अनमोल असा संदेश आहे की ज्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो. असा हा महत्वपूर्ण संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. बघा, आवश्यक साहित्य काय आहे? इयत्ता 7वीचं इतिहासाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातला तुम्ही अभ्यास करू शकता. त्रिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा. प्राचीन भारतातील महाकाव्य कोणते होते? रामायण महाभारतासारखे जे महाकाव्य होते त्याविषयी माहिती लिहा. काय समजलं याविषयी? वरील कृती केल्यानंतर तुम्हाला प्राचीन भारतीय सांस्कृतिक पाठात काय समजलं ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपला सेतू अभ्यासक्रमाचा पुढचा विषय आहे हिंदीचा. देखो, दिन है 31वां, क्षेत्र है भाषा विकास और कौशल्य है वाचन और लेखन. अध्ययन निष्पत्ति क्या है इसकी? इस आज के 31वें दिन की किसी घटनाओं को, प्रसंगों को उचित क्रम देते हुए अपने शब्दों में प्रस्तुत करते हैं. आओ पता करें, चित्र का निरीक्षण करवाए, छात्रों को घटनाक्रम बताने को कहे. देखो, यहाँ पे चित्र दिखाई दे रहा है. यहाँ पे एक किसान अपनी खेती में काम कर रहा है. देखो क्या क्या इसकी पद्धति है, ये सब यहाँ पे दी है. यानी कि एक किसान अपने खेत में जब उसकी खेतों में अपनी मशागत करता है, पूरी मेहनत करता है, वो किस तरह की है इस 5 चित्रों में दी है और तभी हमें धान्य मिलता है. इस तरह से इसकी वर्णन आपको करने का है. देखो, आओ सक्षम बनाए. चित्र स्लाइड में दिखाए गए घटनाओं को, प्रसंगों पर छात्रों पर चर्चा करते हैं. आपको इस पे चर्चा करने की है और घटनाक्रम बताने का है. इस चित्र का अच्छी तरह से निरीक्षण करो और उसका पूरा जो है इसकी जो मालूमात है इसके विषय पर आपको सब कुछ जानकारी इस पे हमारे काफी में लिखने की है. देखो, आओ अभ्यास करें. चित्र देखकर जो फसल है, फसल, कटाई, बुआई, जुताई और तोड़ना, ये जो है ये सब इस 5 चित्रों में दिए हैं. देखो, फसल, कटाई, बुआई, बाद में जुताई और तोड़ना. यानी कि देखो, ये जो 5 चित्र है, ये 2 नंबर का जो चित्र है वो बुआई है, बाद में
फसल, फसल आई है देखो, बाद में जुताई है, बाद में तोड़ी जा रही है, बाद में बुआ फसल है, कटाई है, बुआई है, जुताई है और तोड़ना है। इससे और सृजन करो। गमले में कुछ सब्जियां और बीजों को बोकर उसे उस पौधे का निरीक्षण आपको करने का है। और इसके लिए आप पाठ्यपुस्तक में जो दीक्षा ऐप है उसका भी मदद ले सकते हैं। इस तरह से और भी कुछ लिंक दी है, उस लिंक को क्लिक करके आप ये पूरी 31वें दिन का जो अपने सेतु अभ्यासक्रम का अभ्यास है, अध्ययन है, वो कर सकते हैं। देखो, आज आपने पूरा सेतु अभ्यासक्रम के बारे में जो हमारा 31वां दिन था उसका पूरा अध्ययन किया है। तो आपको ये सब अध्ययन आपके जो कॉपी है उनमें पूरा करके हमारे व्हाट्सएप ग्रुप पे भेज देने का आहे। आजचा जो सांगितलेला पूर्ण अभ्यास आहे तो पूर्ण अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, आपल्या वहीमध्ये लिहून तो आपल्या ग्रुपला शेअर करायचा आहे। आणि सर्व माहिती आपण शांतपणे या सेतु अभ्यासक्रमाची 31व्या दिवसाची ऐकलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद।